कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बरं मला सांगा तुमच्या घरी कोण कोण आहे? मी, माझे मिस्टर आणि माझा मुलगा. त्यांना तर काय कुठे गेल्यावर लग्न कसं झालं? नाही, अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. पण मग काय मुलं आणि त्यांना सुद्धा असं नाही 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 सर, तसं नाही. ते त्यांच्या हिशोबाने क्लिअर करतात आणि त्यांना माहिती का बाहेर गेल्यानंतर आहे ना पूर्ण वसूल करा, घरात चटणी पोळी खाल्ली तरी चालेल. म्हणजे आज राग काढतायत सगळ्या. तुम्ही सांगा यांचे सगळ्यांचे स्वभाव कसे? तुम्ही सांगा एकेकीचा. ही पटकन चिडते सर, पण लवकर कूल पण होते. तिला फक्त सांगावं लागतं का कूल सरिता, सरिता कूल, तर तिला लगेच कूल म्हणजे पटकन चिडतात, शीघ्र कोपी ते पण पटकन तिला बोलायचं राहिलं का पटकन बोलून देते. त्या ती तशी मन मिळवते सर, सगळ्यांबरोबर हसून खेळून मोकळी राहते आणि जाऊन झोपते. ती थोडी शांत आहे सर, ती बोलत नाही जास्त, ग्रुपमध्ये पण नाही बोलत. आम्ही तिला सांगत राहतो प्रत्येक वेळेस का भाग्यश्री तुझं ओपिनियन कुठेतरी तर ठेव ना म्हणून, पण त्या देत नाही, लवकर नाही ठेवत. यामध्ये ती पण थोडी आहे सर फास्ट चिडण्याचं, पण ती पण कूल होऊन जाते. चिडणं त्यांच्याकडे आहे ना. आणि श्वेता सगळ्यांना सांभाळून घेणारी, सगळ्यांमध्ये तिचा सगळ्यात वेगळा स्वभाव आहे. म्हणजे बाहेर गेलात तरी खा आणि घरात पाणी प्या म्हणणाऱ्या. हो ना. तर शी इज हॅव्हिंग, म्हणजे तिला लिडरशिपची प्रॉपर्टी सर, ती आमच्या श्वेता त्रिपाडा, ती सगळ्यांना घेऊन चालते आणि व्यवस्थित कोणाकडे काही असेल नसेल ती सगळं स्वतःहून मॅनेज करते सर आमच्यासाठी. परफेक्ट सगळ्यांना तिनेच फॉर्म केलेला आहे सर. माझ्यासाठी तर खास आहे हा ग्रुप, कारण मला आहे ना माहेरी आम्ही तिन्ही बहिणी आहे, आई वडील देवलोकी गेलेले, तर मला माझ्या मैत्रिणीकडे भेटणं जाणं मनमाडचा विषय नव्हता. जेव्हा मला हा ग्रुप भेटला ना तर माहेर भेटल्यासारखं वाटतं. कंठच दाटून आलाय. म्हणजे माझे मिस्टर म्हणतात तू जेव्हा मनमाडच्या ग्रुपमध्ये जाते ना तर मला आनंद होतो का चला तुला माहेरची माणसं भेटली. कारण त्यांना सुद्धा सासरी शांत नाही, त्यांचा स्वभाव फार चांगला. आपण काय करता? माझ्या मिस्टरांचं मेडिकल आहे. मेडिकलचं दुकान. हो, आणि मी बीकॉम केली. तुम्ही आपण काय करता? मी हाऊसवाईफच आहे, पण माझा किराणा मॉल आहे आणि एजन्सी लाईन आहे माझ्या मिस्टरांची. अच्छा. आणि मी बिझनेस म्हणजे बँकिंग वर सांभाळते घरचं. जेवढे पैसे तेवढंच मोजून देत असतात. आपलं घरी कोण कोण आहे? सर आजी सासू आहे माझी 94 इयर्सची, सासू सासरे 94. माझा नमस्कार. फिट अँड फाईन आहे सर. आणि सासू सासरे, हजबंड, मी आणि 2 मुलं आहेत. एक मुलगा आहे. आम्ही दोघं फार्मसिस्ट आहे सर, पण आमचं किराणा शॉप आहे. तुम्ही असता दुकानात कधी? हो, कधी कधी जाते. कशाला? पैसे म्हणून नाही सर, काही कोणी कुठे बाहेर वगैरे गेलं तर तेवढा वेळ मदतीला. कसा आहे स्वभाव त्यांचा? खूप छान आहे सर. आणि मी सिलेक्ट केलं लव्ह मॅरेज असल्यामुळे मग हे कुठे? सर आम्ही क्लासमेट्स आहे, कॉलेजमध्ये सोबतच होतो चांदवडला. चांदवड. पहिल्या वर्षी काही खास जमलं नाही सर, खूप भांडण होते तुमच्या दोघांचे? हो, आमच्या दोघांचे. आणि मग असंच बोलत बोलत गेलं. फ्रेंडशिप डेला त्याने मला एक छोटंसं कार्ड दिलं होतं आणि त्या कार्डचा मजकूर आजही मला आठवतो. काय सांगा? मैत्रीचं फुल किती न कळत फुललं, सुगंधाने जाग आली तेव्हाच ते कळलं. अच्छा, मग तोपर्यंत झोपलेले होते? हो, तोपर्यंत आम्ही झोपलेलं होतं सर. आणि ते असतं ना एक प्रकारचं अट्रॅक्शन सर. 18 इयर्स बिफोरची गोष्ट आहे, 18 वर्षापूर्वीची. लव्ह मॅरेज आहे सर, पण आम्हाला 1 वर्ष पापड लाटावे लागले. एवढे लाटावे लागले असं वाटत होतं आता हे विकून द्यावे पापड लाटून लाटून, असं झालं ऍक्च्युली. आणि मग घरच्यांना इतकं अरेंज केलं, पाहुणे रवळे सगळे हे करून, आणि पाहून आले, मला त्यांच्या घरचे पाहायला आले तरी सुद्धा माहिती नव्हतं की आम्ही एकमेकांना ओळखतो, क्लासमेट्स आहे. एवढी सेटिंग लावली होती सर. काय सेटिंग लावली ऍक्च्युली इट्स व्हेरी डिफरंट. फायनली 15 इयर्स पासून रनिंग सक्सेसफुली सर. तुमचं लग्न जमलं कसं? आमचं अरेंज मॅरेज आहे. म्हणजे ह्यांच्या मावशीची मुलगी आहे, ती आमच्या तिथे राहते आणि त्या घरी आल्या म्हणे का आपल्याला लग्न, भाऊ आपल्याला बघायचं आहे म्हणे. तर तेव्हा मी होते 19 वर्षाची. तर पप्पा म्हणे की 19व्या वर्षात मी काही लग्न करणार नाही. तर म्हणे नाही, तू एकदा फक्त बघून ये, जर तुला आवडलं तर मग पुढचा विचार करू, नाही तर मग स्टॉप करून घेऊ. मी तेव्हा शिकत होते, SY BComला होते. आणि पप्पा इथे आले, बघितलं त्यांनी, त्यांना इतकं आवडलं. पप्पा 2 वर्षांनी तर करायचंच आहे, तर मग आत्ताच केलं तर काय वाईट आहे, म्हणून मग असं केलं. 1 जानेवारीला एंगेजमेंट झाली, 16 फेब्रुवारीला लग्न झालं. फास्ट आहे एकदम तुमचं. एवढ्या फास्ट शेतातलं धान्य पण नाही. एवढ्या 1.5 महिन्यात मी सांगते सर, आम्ही जवळजवळ 40 वेळेस भेटलो.
दीड महिन्यात आम्ही 40 वेळेस भेटलो. कुठे ट्रॅक्टरवरनं भेटलो नाही, म्हणजे इथे रात्री सगळे झोपले का ते गाडी घेऊन निघायचे, मनमाडला यायचे. तिथे आमचं जुनं घर होतं, तिथे आम्ही भेटायचो. किती वाजता? पहाटे किती वाजता? रात्री ते इथनं 11 वाजता निघायचे, 12 वाजता तिथे यायचे आणि भेटल्यानंतर सकाळी 5 वाजता इथे येऊन घरी 6 वाजता पोहोचायचे. आल्यानंतर घरच्यांना माहित नाही. आजी सासू उठायच्या ना तर त्या डायरेक्ट म्हणायच्या तू कुठे गेला होता, तर ते म्हणायचे मी जिमला गेलो होतो. काय जिम जोरात आहे. शब्द अलंकाराने बनते कविता. होम मिनिस्टरच्या दिवशी प्रीतेशजी माझे प्रेमाचे सागर तर मी आहे त्यांची सरिता. वा वा वा, प्रीतेशजींसाठी लगेच गॉगल लाव. उखाणा तसा असतं 2 ओळींचा फक्त. आज संधी साधून आली आहे तर म्हणते करावा वक्त. फार्मसी करता करता मैत्री झाली घट्ट. फार्मसी संपता संपता प्रेमच झाले चक्क. घरच्यांना मनवण्यासाठी खूप करावे लागले कष्ट. 15 वर्षापासून जीवनाचा गाडा चालला आहे मस्त. अशी आहे भूषण आणि भाग्यश्रीच्या प्रेमाची गोष्ट. अरे वा, तुम्ही घ्या. आम्ही मनमाडकरांची मैत्री आहे झकास. योगेशचं नाव घेते आदेश भाऊजी तुमच्यासाठी खास, तुमच्यासाठी खास. वा, हळूहळू बघा ना, जसा जसा उखाणा घ्यायला लागले डोळ्यावर गॉगल यायला लागले. आपण पावशेर रवा पावशेर खवा, पावशेर रवा पावशेर खवा. नवीन रावांचं नाव घेते पैठणी ठेवा. पैठणी कपाटात ठेवा, कुठे ती त्यांनी सांगितलेली नाहीये. साईबाबांच्या मंदिराला सोन्याचा कळस. आनंदचं नाव घ्यायला मला नाही आळस. नाव घ्यायला सुरुवात करते गणपतींना स्मरून. आदेश भाऊजी तुम्हाला आता मी माझ्या परिवाराची ओळख देते करून. हॅपी फॅमिली माझी, खूप सारे काका काकी दीर जाऊ नंदा. मशिनरी हा आमचा धंदा. उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली. आहोंना जन्म देणारी माझी ही दुसरी माऊली. अहोंना म्हणजे आहो माझे आहो. इथे आज सगळ्यांचे चेहरे आहे हसरे. स्वभावाने एकच नंबर आहे माझे सासरे. मातृत्वाच्या वाटेवरती माझ्या मुलाने दिली मला साथ. माझा मुलगा आदी देतो मला कायम मैत्रीचा हात. आज मी माझी ओळख करून देते खूप छान सुरात. मी आहे श्वेता अमित पिपाडा. आज उभी आहे होम मिनिस्टरच्या दारात. अमित रावांचं नाव घेते पैठणी तर मी नेसूनच जाणार घरात. पैठणी तर मी नेसूनच जाणार घरात. क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची मागा? मी आज माझ्या आईवडिलांची क्षमा मागेल आणि माझ्या सासू सासऱ्यांची. नकळत माझ्याकडनं त्यांच्यासाठी काहीतरी त्यांची अवहेलना किंवा आशातनं झाली असेल तर मी त्यांची क्षमा मागते. आणि माझे सासू सासरे माझ्याकडे नाही राहत, सावळीवीरला राहतात. मला खरंच खूप वाटतं का त्यांच्याकडे मी जाऊन राहावं, पण मी आता माझ्या मुलाच्या एज्युकेशनमुळे पहिलेच इकडे शिफ्ट झाली तर मी आता परत मागे नाही जाऊ शकते. पण त्याची पण मला खूप खंत आहे. त्यांचं आत्ता आजारी होते ते 8 दिवसाआधी आणि ॲडमिट केलेलं, तर मला ते सारखं वाटतं का माझे सासरे आजारी आहे. कारण का माझ्या माहेरी माझे वडील नसल्यामुळे माझ्या सासऱ्यांमध्येच माझे वडील मला दिसत राहतात. तर पण मी आता तिकडे जास्त वेळ नाही देऊ शकते, त्यामुळे पण मी त्यांची क्षमा मागते. तुम्ही? क्षमा तर मी सगळ्यांचीच मागते. चुकून माझ्याकडनं काही चुका घडत असतील तर मी सगळ्यांना म्हणते का माझ्या ज्या चुका आहे तुम्ही सगळ्यांनी पदरात घेऊन मला क्षमा करायची. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.